नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी प्रत्येकाला आवडेल असेल, लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल अशी स्नॅक रेसिपी बनवणार आहोत आणि ती एकदम इझिली आहे, खूपच छान आहे, दिसायला तर सुंदर आहेच, त्याप्रमाणे टेस्टला सुद्धा एक नंबर लागणार आणि प्रत्येकाला ही रेसिपी आवडेल। चला तर ते कसं बनवायचं आहे आपण बघूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक बाउल घेतलेला आहे, त्यानंतर मी याच्यात 2 वाटी मैदा घेणार आहे। मैदा तुम्ही कितीही घेऊ शकता, असं नाही की त्याच्यासाठी परफेक्ट प्रमाण असं काही लागेल। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं, आणखीन थोडंसं पाणी ऍड करत आपण मस्त हा गोळा तयार करून घ्यायचा। खूप जास्त पातळसर असा अजिबात गोळा तयार करायचा नाही। तर एकदम थोडंसं पाणी ऍड करत मस्त असा हा गोळा आपण बनवायचा आहे। खूप सैलसर अजिबात करायचं नाही। त्यानंतर पिठात आपल्याला तेल टाकण्याची पण काही गरज नाहीये। तर मस्त असा आपण हा गोळा आता तयार करून घेऊया। तर मैदा असल्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकावं लागतं, ते खूप जास्त पातळ होतं। तर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा गोळा मळून तयार झालेला आहे। हा आता आपण रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवून देऊया। त्यानंतर इकडे आपण आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। तर कढईत मी 1 चमचा जिरं टाकलेलं आहे। जिरं छान तेलात भाजलं की त्याच्यात आपण हिरवा मटार म्हणजे हिरवा वाटाणा त्याच्यामध्ये टाकलेला आहे। तर तो छानसा असं तेलात थोडासा परतून घ्यायचा। तर हा वाटाणा तेलात छानसा परतला की त्याच्यामध्ये आपण काही मसाले ऍड करणार आहोत। तर मी याच्यामध्ये टाकत आहे हळद, अर्धा चमचापेक्षा सुद्धा कमी आहे हळद टाकायची। त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट वापरलेला आहे 1 चमचा। त्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकायचं आहे धने पावडर। त्यानंतर मी कसुरी मेथी थोडीशी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि त्यानंतर हे परत आपण व्यवस्थित मस्त असं मिक्स करून घ्यायचं। हे छान मिक्स करून झालं की आपण याच्यात 1 उकडलेला बटाटा घेतलेला आहे स्मॅश करून, तो याच्यामध्ये ऍड करायचा। तर आता परत हे दोन्ही आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करता करता थोडंसं स्मॅश केलं तरी सुद्धा चालेल। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मस्त असं मिक्स झालेलं आहे। त्याच्यात आपण चवीपुरतं एकदम थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर ऍड केलेली आहे। परत हे मिक्स करायचं। आता आपलं मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आता साईडला ठेवून देऊया। तर हे मिश्रण मी एका बाउलमध्ये साईडला काढून ठेवत आहे। तर यानंतरची पुढची प्रोसेस, तर आता आपण पोळपाट घेतलेला आहे, मिश्रण तर तयार झालेलं आहे। त्यानंतर आपला हा गोळा मस्त असा मळून झालेला होता, तो आता मस्त रेस्ट करून झालेला आहे आणि एकदम मऊसूत एकदम छान झालेला आहे। तर हा मी पोळपाटवर थोडासा मळून घेतलेला आहे, खूप जास्त गरज नाही आहे, तरी सुद्धा मी थोडासा त्याला मळून घेतला आणि त्यानंतर आपण याचा छोटासा एक गोळा काढून घेतलाय, खूप छोटासा नाही आहे। तर मस्त असा गोळा घ्यायचा। तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर हा मी गोळा घेतलेला आहे, तर हा आता आपण पिठात बुडवून घेऊया। तर पीठ तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता किंवा मैदा वापरू शकता आणि त्यानंतर मस्त असं हे लाटून घ्यायचं आहे। खूप जाडसर किंवा एकदमच पातळ असं अजिबात लाटायचं नाहीये, मीडियम साईजमध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तर लाटताना तुम्ही पिठाचा वापर करू शकता, असं नाही की आपण पीठच लावू शकत नाही, असं काही नाहीये। तर पिठाचा वापर करू शकता लाटताना, जर ते चिकटत असेल तर। तर या पद्धतीने हे लाटून आता झालेलं आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओत अशा पद्धतीने आपल्याला चपातीसारखंच त्या गोळ्याचं एक मस्त असं लाटून घ्यायचं आहे। त्यानंतर मी साईडनं ते कटिंग करून घेत आहे, तुम्ही व्हिडिओत बघत असाल तर चारी बाजूने आपल्याला ते कट करून मध्ये चौकोनी भाग असा ठेवून द्यायचा आहे। तर तुम्ही व्हिडिओत बघत असाल तसं करा। तर चारही बाजूने असं कट करून घ्यायचं। त्यानंतर चौकोनी भाग जो राहील त्याच्यामध्ये पण आपण 3 भाग करत आहोत। ते कमी जास्त चालतं, त्या असं नाही की सगळे भाग सेमच झाले पाहिजेत।
आणि त्यानंतर आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ते याच्यामध्ये आपण आता ठेवणार आहोत. तर ते एका साईडला आपण हे मिश्रण ठेवायचं आहे. जितकं ते मिश्रण तिथं बसत असेल तितकं तुम्ही ते ॲडजस्ट करून तिथं ठेवायचं एका साईडला. आणि त्यानंतर हे आपण रोलिंग करायचं. व्यवस्थित ॲडजस्ट करून ते मिश्रण आतमध्ये व्यवस्थित बसवून आपलं मस्त असं हे रोलिंग करायचं. आणि अशा पद्धतीने हे आता तयार झालेलं आहे. इथं थोडंसं तुम्ही दाबून घेऊ शकता. खूप जास्त जर तिथं प्रेस केला तर ते चपटं होऊ शकतं. त्यामुळे थोडंसं एकदम हळूवार ते तुम्ही तिथं प्रेस करून घेऊ शकता. त्यानंतर अशाच पद्धतीने आपण सर्व पिठाचे हे रोल्स आता बनवून घ्यायचे आहेत. 1-2 रोल तुम्ही केले की त्यानंतर तुम्हाला पुढचे रोल्स एकदम इझिली पटपट पटपट होऊ शकतात. तर अशाच पद्धतीने आपण सर्व रोल्स हे बनवून घेऊया. आणि बनवून आता झालेले आहेत. तर तुम्ही आता बघू शकता मस्त असे हे रोल्स बनवून आपले तयार झालेले आहेत. तर हे रोल्स आता बनवून तयार झालेले आहेत. तर गॅसवरती एक कढई ठेवायची, त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की गॅस बारीक करायचा आणि त्यानंतर आपल्याला हे आता जे रोल्स केलेले क्रिस्पी लागतील. आणि अशाच पद्धतीने आपलं मस्त असे हे तळून घेऊया आता आपण एकदम बारीक गॅसवरती. तर या रोल्सना मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे. आणि आता आपण हे रोल्स आता काढून घेऊया. मस्त झालेले आहेत तळून. तर अशाच पद्धतीने आपण सर्व रोल्स तळून घेऊया. आणि मस्त आता ह्याला गार्निशिंग आता आपण करणार आहोत. चला तर मग याच पद्धतीने आपले मस्त असे मटार रोल्स तयार झालेले आहेत, एकदम क्रिस्पी आणि क्रंची. तर तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा, खूपच भारी लागते. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.